अगं काय भुकेनं मेल्यावर जेवायला देणार आहेस का काय? आणि आज काय घरात बांधणार आहे का नाही? किती बी वरडा, पण मी आज काय जेवण बनवणार नाही. ए ताणलं की तुटतंय आणि वडलं की खुपतंय. हा ध्यानात ठेव, तू ज्या लेकासाठी खटाटोप करतीस ना तो तुझा एक दिवस डबरा खांतोय का नाही बघ. हा अजून तरी नीट ध्यान दे. हा आणि शानी बन. आत्या लिओ काय माझा त्यो नीट बोला. नाही बोलणार. त्याचा फरला डबरा त्याचा खड्डा खांदला लवकर, त्याची माती गेली वाड्याला त्याची. हा तू काय करणार आहेस ग? जेवायला देणार आहेस का नाही? नाही म्हटलंय ना वा, नाही बनवणार जेवायला. रंजे त्या तू कर ग स्वयंपाक. हा मी करू होय. हा मग करते की. मी कवा नाही म्हणलेलंय, पण ते ना ते उन्हाने ना लय गरगरायला लागलंय मला. कसूनच आलंय बघा माझं अंग. अगं तुझा डबरा भरला तुझा. अगं उन्हाचं कुठं सांगतेय मी, आता अंधार झालाय रातच करायला सांगतेय. जा कर जा. जाऊ दे म्हातारे, आतून ऐकतोय मी. दोघी बी ना लय माजले आहेत. मी बनवतो आणि तुला बी खायला घालतो. हा अहो पण म्हणजे तुम्हाला कसं काय येणार आहे स्वयंपाक बनव? हे माझं मी बघीन. मला सांगतेय या दोघी आवत सांडले ना घरात मी, तसं पळायचं तर घ्यायला नको का? सांगता येईल. फुला काकू, फुला काकू, फुला काकू, फुला काकू, फुला काकू, फुला काकू, आणलंय. फुला काकू काय रे समधी एकदम तालुक्याला जाऊन नंबर 1 वकील आणलाय. जगात भारी वकील आणलाय, जगात भारी. आता आपल्या गोपाळला सोडवण्यापासून कुणी जाडवू शकत नाही. वकील. हा नमस्कार, मी ॲडव्होकेट रणजित चव्हाण. गेली 10 वर्ष वकिली करतोय मी. आणि ह्या अशा ज्या केसेस आहेत ना त्या खूप लढल्यात आणि जिंकल्यात सुद्धा मी. असाच वकील पाहिजे होता की आपल्याला. या ना साहेब बसा तुम्ही. हा बसवा साहेब बसा. बसवा त्यांचा जरा पाहुणचार करा. उन्हात तानाचं जाऊन तालुक्यावरनं घेऊन आलोय. ह्यांच्याने काही जमतंय वय. मी घेऊन आलोय त्यांना. तिथं गेलो बघतो तर एवढी मोठी रांग होती 5 जणांची. तिथनं डायरेक्ट उचलून आणलंय त्यांना मी हातापाया पडून. बसा जरा मटण बिटन करा, बोकड बिकड कापा, जरा खाऊ घाला 2 घास सुकानं. पाहुणचाराचं नंतर बघू, आधी केस काय आहे ते बघूया. आपण काय घडलंय नक्की ते बघूया. आणि कुणाच्या बाजूने लढायची केस मला? हा मी सांगतो. आता ही केस आहे का नाही, ती आमच्या गावच्या देव माणसाची आहे, म्हणजे गोपाळची. तर काय झालं, गोपाळ आहे का नाही, अहो मी तर त्यांना भेटलोय आणि त्यांनी वकील नको म्हणून सांगितलंय. कशाला आला इकडे? बरं ठीक आहे, तुम्ही आता मला बोलवलंय तर मला आशिलाला भेटावं लागेल. ए वकील, तसलं काय बोलायचं ना, नीट बोलायचं. गोपाळ बद्दल, आमच्या देव माणसाबद्दल नीटच बोलायचं. सांगून तो लय सर्किट डोक्यात आहे बरं का मी. चल काय मदत बिदत नाही पाहिजे. अशी फिचील काय लावलंय हा? अरे हाडान्या, कोर्टात ज्याची केस लढतात त्याला कोर्टाच्या भाषेमध्ये अशील असं म्हणतात. मग सरळ नाव घेऊन बोल केला का? कालवा बंद करा तुमचा. आओ इथं बघा कोण आलंय. या फुलताने कोणाला बोलवलंय बघा, जरा बाहेर या पटकन. काय झालं ग बॉम्बलायला? हो कोण आहे? तुम्ही कोण? अरे आव वकील साहेब, ज्याची केस लढायची का नाही त्याचा बाप आहे. आप्पा देशमुख वडील आहेत त्याचे. अहो या पोरांनी मला आणलं इथं. यांचा काय संबंध? हा आम्हाला काय वकील बिकील नको, निघा इथनं चला. आणि यांना केस लढायचीच असेल ना तर यांच्याकडनंच पैसे घ्या. हा ओ ओरडून कशाला बोलताय? या पोरांनी हातापाया पडून आणले मला इथं. काय मला इथं काय अपमान करून येण्यासाठी बोलवलंय का तुम्ही? ए तुला एक सण जायचंय का 2 तुकडेच जायचं इथनं? हा आप्पा ओ आप्पा, जरा वाईस थंडी घ्या की. अहो आपल्या गोपाळसाठी चाललंय ना सगळं. हा तरी बी मला वकील बिकील काय नको. चल निघ रे बाबा इथं, चल निघ. काय विक्षिप्त माणसं आहे ती. माझा वेळ घालवला आणि स्वतःचाही वेळ घालवतात. चला वकील, 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 वकील,
ऐका आता. अहो कशाला हक्कलं त्या वकिलाला? इथं माझ्या लेकाला सोडायला तुम्हाला काही करता येत नाही आणि इथं आम्ही काहीतरी करतोय ते बी तुम्हाला भगवान झालंय. ए तुला एकदा सांगितलं ना त्याचा ना आपला काही संबंध नाही म्हणून. ज्या दिवशी त्याने कोर्टामध्ये कबुली दिली ना त्याच दिवशी तो आपल्यासाठी मेला. हा चल का म्हातारी जेवायला. साहेब उद्या कोर्टाची तारीख आहे. काय पुरावा सादर करणार आपण? कोर्टाने सांगितलेलं खून कसा झाला, कुठं झाला, कुठल्या ठिकाणी झाला, कुठल्या हाताराने केला हे सगळं शोधायला, ती पण वेळेत. आता वेळ पण संपली, काय करायचं आपण? हे जे खरं आहे ते सांगायचं आपण. साहेब पण आशाने निकाल त्याच्या बाजूने झुकल ना. आणि आता तर त्याने खून केला हे कबूल केलंय. पण साहेब जर त्याने खून केलाच नसेल तर मग पुरावा कुठला पुरावा सादर करणार आपण? त्याला काय खेळ खेळायचा खेळू द्या, काय लफवाछपी करायची ती करू द्या. तो एक चूक करणार ती आपण हेरायची आणि याची मान धरायची. येऊ का जामकर साहेब? बाई नशिबाने घरात केली तरी होती. लय टुकार जेवण बनवलं हो तुम्ही. तुमच्या आहे ना हाताला काही चवच नाहीये. उभी नको ते करायचं सोस आहे तुम्हाला. डोस दिला ना मगाशी फुलतायला. बरं झालं. लय तुंतून नाचवत होती. पण आहे ना तिला कुणीतरी सांगायची गरज होती. कुणीतरी म्हणजे तुम्हीच. आता तरी तिचं आहे ना डोळे उघडतील मी म्हणते. हा मला माझे दागिने पाहिजेत. हाय का आता झालं का बाई हिचं परत दागिन्यांचं तुंतुन सुरू. मी काय म्हणले होते तुम्हाला इतक्यात? का बरं झालं तुम्ही फुलतायला बोलले. तिचे डोळे तरी उघडले. काय करायचं बाई हिचं? आणि फुलत आहे तुझे दागिने कुठले ग? हा तू काय कष्ट करून घाम गाळून आणले वय ग दागिने? अगं ते दागिने आपल्याला ह्यांनी करून दिले. तुझे दागिने नाही. तू कष्ट करायला गेली नव्हती. हा याच घाम गाळलाय. तसं लग्न झालं ना या घरामध्ये सकाळ संध्याकाळ नुसतं राबतीये. तुमच्या लोकांचे पोट भरतीये मी. या घरातले समजा कामं बघतीये मी. एक पैशाची हाऊस म्हणून मी केलेली नाहीये. म्हणून या दागिन्यावरती फक्त माझाच हक्क आहे. आणि तसं बी ह्यातली अर्धे दागिने आहेत ना माझ्या बापाने माझ्यासाठी घेतलेले आहेत. होय ना मग अंगावर घालून मिरवतो पण दागिने ऐकू देणार नाही त्यांना धावासाठी. एका आईसाठी तिचा लेवकच दागिना असतो या. तर तोच जर माझ्याजवळ नसेल ना त्या दागिन्याचा काय उपयोग आहे मला? मासल्या वाईट मुलाचा तरी काय उपयोग आहे? बस बस झाला आता. माझा अंत पाहू नका. जवळ तुमची बायको होती ना तेव्हा मी सगळं समजा सहन केलंय. पण आता माझ्यातल्या आईला डिवचायचं नाही. आता माझ्या लेकाला वाचवण्यासाठी ना मी कुठल्या बी थराला जाईन. धमकी? बाई तुम्हाला धमकी देते फुलत आहे? होय फुलत आहे. तू यासनी धमकी देते होय ग? हे तुला काय करायचं कर, दागिने मिळणार नाही. काय करायचंय ते कर. आता दावती तुम्हासनी.